आले आले, एक मिनिटात. सुरुवात करूया. हा. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. ती खुर्ची घे. टिळक महाराष्ट्र विद्यार्थ्यांचं बृहराज्ञ उपनिषदाचं प्रवचन सुरू झालं, या ऐकायला. हा, फाईल काढली मी आता. दिसतंय ना सगळ्यांना? हो बाई, दिसतंय. दिसतंय ना? हा हा. या बृहदारण्यक उपनिषदाच्या 3ऱ्या अध्यायातलं 4थं ब्राह्मण चाललेलं आहे. आता हे आपण घाईघाईने वाचलं होतं, तेवढ्याचा आपण एक स्वाध्याय करूया. अथः एनम उशस्तश्चाक्रायणः पप्रच्छ याज्ञवल्क्य इति ह उवाच यत् साक्षात् अपरोक्षात् ब्रह्म यः आत्मा सर्वांतरः तं मे व्याचक्ष्व इति. इथपर्यंत त्या चाक्रायणाचं बोलणं आहे. एष ते आत्मा सर्वांतरः, हा तुझा आत्मा सर्वांतर आहे, हे बोलणं आहे. हे याज्ञवल्क्याचं आहे. अरे झालं हे. हा. कतमो याज्ञवल्क्य सर्वांतरः, हा त्यांनी विचारलेला प्रश्न आहे. यः प्राणेन प्राणिति सः ते आत्मा सर्वांतरः, यः अपानेन अपानीति सः ते आत्मा सर्वांतरः, यः व्यानेन व्यानीति सः ते आत्मा सर्वांतरः, यः उदानेन उदानीति उदानेन हा उदानीति पाहिजे बरं. आत्मा सर्वांतरः. सह उवाच उशस्तः चाक्रायणः यथा विब्रूयात् असौ गौः असौ अश्वः व्यपदिष्टं भवति यदेव साक्षात् अपरोक्षात् ब्रह्म यः आत्मा सर्वांतरः तं मे व्याचक्ष्व एषः ते आत्मा सर्वांतरः. सर्वांतरः पश्येः न श्रुतेः श्रोतारं शृणुयाः न मतेः मंतारं मन्वीथाः न विज्ञातेः विज्ञातारं विजानीयाः. एष ते आत्मा सर्वांतरः अतोऽन्यत् आर्तम् ततोह उशस्तः चाक्रायणः उपरराम. अथः एनं कहोलः कौशीतकेयः पप्रच्छ याज्ञवल्क्य इति ह उवाच यदेव साक्षात् अपरोक्षात् ब्रह्म यः आत्मा सर्वांतरः तं मे व्याचक्ष्व इति. एषः ते आत्मा सर्वांतरः. कतमो याज्ञवल्क्यः सर्वांतरः यः अशनाया पिपासे शोकं मोहं जरां मृत्युम् अत्येति. एतं वै तम् आत्मानं विदित्वा ब्राह्मणाः पुत्रैषणायाश्च वित्तैषणायाश्च लोकैषणायाश्च व्युत्थाय अथ भिक्षाचर्यं चरन्ति. या हि एव पुत्रैषणा सा वित्तैषणा, या वित्तैषणा सा लोकैषणा, उभे हि एते ऐषणे एव भवतः. तस्मात् ब्राह्मणः पाण्डित्यं निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत्. बाल्यं च पाण्डित्यं च निर्विद्य अथ मुनिः. इथे पूर्णविराम द्यावा. अमौनं च मौनं च निर्विद्य अथ ब्राह्मणः. इथे पूर्णविराम द्यावा. सः ब्राह्मणः केन स्यात् येन स्यात् तेन ईदृशः एव.
अतोन्यद आर्तम ततोह कहोलहा कौशितके यः उपरराम अथह एनम गार्गी वाचक नवीत पप्रच्छ. याच्यातला उशस्थ चाक्रायणाचा जो भाग आहे त्याला उशस्थ चाक्रायण ब्राह्मण असं म्हणतात. हा आपण घाईघाईने पाहिला होता. त्या उशस्थ चाक्रायणाने याज्ञवल्क्याला विचारलं की जे साक्षात अपरोक्षात ब्रह्म असा जो आत्मा आहे आणि सर्वांतर आहे तो तू मला विशद करून सांग. पहा, साक्षात 4 विशेषणं दिलीत त्याने. साक्षात म्हणजे थेट जो कळतो तो साक्षात. अपरोक्षात याचा अर्थ मुख्य कसा आहे की अन्नम ब्रह्मेति व्यजानात. अशा ज्या काही श्रुती आहेत त्याच्यामध्ये ब्रह्म शब्द अन्नम ब्रह्मेति व्यजानात, तर अन्न या अर्थाने अन्न हे सुद्धा ब्रह्म आहे. ते खोटं नाहीये, एका पातळीवरच ते खरं आहे. व्यावहारिक पातळीवरती ते समजायला अवघड आहे, पण व्यावहारिक पातळीच्या दृष्टीने अन्नम ब्रह्मेति व्यजानात हे वाक्य जरी महत्वाचं असलं तरी ह्याच्यामधनं समजून येणारं जे ब्रह्म आहे किंवा अन्नाला जे ब्रह्म म्हटलेलं आहे ते या वाक्याच्या दृष्टीने परोक्ष आहे, म्हणजे गौण आहे. ज्याला ब्रह्मज्ञान झालेलं आहे, जो स्वतः ब्रह्मस्वरूप झालेला आहे, त्याला हा अनुभव येईल आणि तो म्हणेल अन्नम ब्रह्म. पण ज्याला नाही त्याच्या दृष्टीने ह्या वाक्याच्या आतलं ब्रह्म हे परोक्ष ब्रह्म आहे. आणि मुख्य ब्रह्म कोणतं, जे आपण आतापर्यंत वेगवेगळ्या विशेषणांनी जाणवलं ना ते, तर मुख्य असं जे ब्रह्म आहे, ब्रह्म म्हणजे सर्वव्यापी अशी जी गोष्ट आहे आणि सर्वांतरी आहे. ब्रह्म याचा या ठिकाणी नाम नसून विशेषणासारखा अर्थ आहे. बृंह म्हणजे मोठं होणं, व्यापून राहणं. आणि जे व्यापून राहतं ते एकच असतं. 2 गोष्टी व्यापून नाही राहू शकणार, म्हणजे त्यांची व्यापन क्रियाच होणार नाही. अजून एक मुद्दा म्हणजे जे व्यापून राहतं अंतर्बाह्य ते अनादि आणि अनंत असल्याशिवाय ते सर्वात्मकाने व्यापून राहिला आहे हा शब्दप्रयोग आपल्याला नाही करता येणार. तर ब्रह्म याचा या ठिकाणी अर्थ हे विशेषण आहे, व्यापक, अनादि आणि अनंत आणि सर्वांतर, सर्वांच्या अंतर्यामी असा जो आत्मा आहे तो तू मला सांग. 4ही विशेषणांचा समावेश करून त्यांनी सांगितलं एषः ते आत्मा सर्वांतरः. हा तुझा आत्मा हा सर्वांतर आहे. सर्वांतर शब्द तोच ठेवला त्याने, सर्वांच्या अंतर्यामी आहे. एषः ते साक्षात याच्यासाठी वापरले. एषः म्हणजे अत्यंतिक जवळ, म्हणजे जो बघण्यासाठी दुसरी काही गोष्टीची जरूरच नाहीये. आणि ते तुझा अपरोक्षात गौण नाहीये, तो मुख्य आहे कारण तो तुझ्या स्वतःच्या ठाई आहे. आणि आत्मा, त्यांनी प्रश्न विचारला, तोच सर्वांतर आहे. एका वाक्यात याज्ञवल्क्यांनी सांगितलं की तू जे काही विचारलेस की तो आत्मा सर्वांतर मला तू सांग कसा असतो, कुठे असतो, तर तो त्यांनी सांगितलं की हा तुझ्या ठाई जो आहे ना तोच. त्याच्यावर त्यांनी विचारलं कथमः याज्ञवल्क्य सर्वांतर, कोणता सर्वांतर आहे. कतम शब्द जो आहे ना याच्यामधला कतम हा शब्द किम सर्वनामापासून झालेला आहे. आणि अनेकांच्या पैकी कोणता असं विचारायचं असेल तर हा कतम शब्दाचा प्रयोग होतो. 5-6 जण समोर आलेले आहेत. मग प्रश्न असा येईल की कतमो भवताम देवदत्तः, तुमच्यामधला देवदत्त कोण. तर तुमच्यामधला असं म्हणायला ती 2पेक्षा जास्त पाहिजेत आणि 2च जण जर असतील तर कतरत असा शब्द प्रयोग येतो. ते तुमच्या दोघांच्या पैकी कोण देवदत्त. तर ज्या अर्थी इथे कतम शब्द वापरलाय त्या अर्थी अनेकांची आत्मा म्हणून त्याला ओळख आधी असली पाहिजे. कोणाला, या उशस्थ चाक्रायणाला. कुठून कुठून तो ऐकून आला असेल की हा पण आत्मा असतो, हा पण असतो, हा पण सर्वांतर्यामी असतो, हा पण साक्षात असतो, हा पण अपरोक्ष असतो, किंवा हा अपरोक्ष असतो, हा साक्षात असतो, हा ब्रह्मस्वरूप असतो,
असं काही काही त्याच्या मनामध्ये असेल आणि म्हणून तो म्हणतो की कोणता म्हणतो म्हणजे त्याच्या मनामध्ये अनेक आहेत. आचार्याचं हे सायण भाष्य याच्यावरचं जे आहे ना, सायणाचार्यांचं भाष्य आहे, कारण हा ब्राह्मण ग्रंथातला भाग आहे आणि सायणाचार्यांनी संहिता आणि ब्राह्मण या सर्वांवर भाष्य लिहिलेलं आहे. सायणाचार्य म्हणतात की 3 गोष्टी त्याला आत्मस्वरूप म्हणून माहीत असल्या पाहिजे किंवा आत्मा या शब्दाने ओळखल्या जातात असं त्याला माहिती असलं पाहिजे. एक म्हणजे पिंड म्हणजे आपलं शरीर, चालतं बोलतं हालतं, त्याला पण आपण म्हणतोच ना, आत्मानम द्रष्टुमिच्छा चेत मामेव शरणम व्रज, असं एक आरशावरती लिहिलेलं होतं पूर्वी टिळक विद्यापीठात जेव्हा आम्ही क्लासला जायचो तेव्हा, की स्वतःला जर तुला बघायचं असेल तर मामेव शरणम व्रज, ये माझ्याकडे, असं त्या आरशावर लिहिलं होतं. तर यातलं आत्मानम म्हणजे आत्मा म्हणजे स्वतः म्हणजे पिंड. आरसा काय दाखवणार आपल्याला? आपला देहच दाखवणार ना, काळा गोरा आणखीन काय कुठे ते. तर त्याही अर्थाने आत्मा शब्द येतो. दुसरा आत्मा शब्द येतो तो कर्णसंघात म्हणजे इंद्रिय प्राणापानादी यांचा सगळ्यांचा संघात, म्हणजे त्याला दुसऱ्या भाषेत लिंगदेह असं म्हणतात. अर्थात हे स्थूल देह, सूक्ष्म देह, लिंगदेह, कारणदेह हे शब्द प्रयोग हे तसेच्या तसे समांतर नसतात बरं का. समजण्यासाठी काही वेळेला ते गुरु तशी परिभाषा वापरतात आणि दुसऱ्या गुरूंनी वापरलेली तत्सम परिभाषा ही थोडी त्याच्या जवळ जाणारी असते, पण म्हणजे तीच असते असं नाही. पण इथे सायणाचार्यांनी स्पष्ट असं केलेलं आहे की दुसरा जो लिंगदेह या स्वरूपाचा असतो तो पण आत्माच, त्याचाही उल्लेख आत्मा म्हणून केला जातो. तिसरा परमात्मा अंतिम. तर या तिन्हींच्या पैकी सर्वांतर कोण आहे रे असं त्यांनी विचारलं. कतमहा याज्ञवल्क्य सर्वांतरहा, सर्वांतर कोण आहे? तर त्याच्यावर त्यांनी हे उत्तर दिलं, हे आपण पाहिलं की ज्याच्यामुळे प्राण म्हणजे घ्राणेंद्रियाद्वारा श्वसन केलं जातं, म्हणजे इंद्रियांचे व्यवहार ज्याच्यामुळे चालतात तो आत्मा हा सर्वांतर आहे, सर्वांच्या अंतरी आहे, असं त्यांनी याच्यात उत्तर दिलं. याच्यात त्याचा अभिप्राय असा आहे की तो आत्मा हा पिंडामध्ये आहे म्हणून पिंडाचे हे सगळे प्राणेन प्राणिती अपानेन अपानिती हे सगळे व्यवहार चालतात. तर जिथे जिथे हे व्यवहार चालतात असं तुला जाणवेल, दिसेल, समजेल किंवा अनुमानिता येईल त्या त्या ठिकाणी तो आत्मा आहे असं तू ओळख. याचाच अर्थ तो सर्वांतर आहे. मग तो उशस्त चाक्रायण म्हणाला की सहोवाच उशस्तः चाक्रायणः, की तू विब्रूयात, तू काहीतरी भलतच बोलतोस. ब्रू म्हणजे बोलणं, विब्रू म्हणजे वेगळंच, विरुद्ध. तू काहीतरी वेगळंच बोलतोस रे. असौ गौहू, असौ अश्वाहा, हा बैल, हा घोडा, असं इति एवमेव एतद व्यपदिष्टम भवती. हे असं हे सांगायचं असतं. व्यपदिष्ट म्हणजे सांगणं, बोट दाखवून सांगणं जे असतं ना, निर्देशून सांगणं, त्यासाठी व्यपदिष्ट अपदिश धातूचं रूप विशेष करून वापरलं जातं की निस्संदेहपणे सांगितलं जातं. त्याच्यासाठी हा व्यपदिष्ट अपदिशचा प्रयोग केला जातो. त्याला असं म्हणायचंय की अरे असं बोट दाखवून सांग ना. जसं एखाद्याने विचारलं की कुठला बुवा बैल, कुठला बुवा घोडा, तर मनुष्य शिंग धरून बैलाचं सांगेल हा पहा हा असतो बैल, घोड्याला हात लावून सांगेल हा पहा हा असतो घोडा. तसं तू बोट दाखवून सांग ना की यदेव साक्षात अपरोक्षात ब्रह्म या आत्मा सर्वांतरहा तम मे व्याचक्षु. हे तू मला असं सांग, इतकं स्पष्ट सांग, असं त्या उशस्त चाक्रायणाने सांगितलं. त्याच्यावर याज्ञवल्क्य म्हणाला एष ते आत्मा सर्वांतरहा. तेच वाक्य याज्ञवल्क्यांनी सांगितलं. इथं त्यांनी परत जास्त वेगळं स्पष्टीकरण केलं नाही.
त्याचा अभिप्राय या ठिकाणी असा आहे की अरे, मगाशी मी जे तुला सांगितलं त्याचंच मी परत एकदा सांगतो की तुझ्या ठाई असलेला एष हा ते आत्मा तोच सर्वांतर आहे. का बरं असं की तू जे आता म्हणालास की तुम्ही बोट दाखवून सांगा की हा बैल, हा घोडा इत्यादी, तसा आत्मा दाखवता येणार नाही. ती काही अशी वस्तू नाहीये घटादींच्या सारखी की जिला रूप आहे म्हणून डोळ्याने तू बघशील, किंवा आणखीन काही आहे म्हणून स्पर्शाने तू जाणवू शकशील. पंचेंद्रिय गम्य अशी ती वस्तू नाही की जी तुला इंद्रियांच्या द्वारा समजून घेता येईल असं मी सांगेन. हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा असा की त्यांनी याज्ञवल्क्याचा असा अजून एक अभिप्राय आहे की मी तुला सारखा सांगतोय की ते आत्मा जे आता थोड्या वेळापूर्वी काका सांगत होते त्याच्या जवळ जाणारा उल्लेख आहे. तो आत्मा बघण्यासाठी बाहेर कशाला बघतो? तुझ्याच ठाई तो आतमध्ये वळून बघ. एषा ते आत्मा, तुझ्या ठाई असलेला, तुझ्या ठाई असलेला आत्मस्वरूप, तुझ्या ठाई असलेली चेतना, तुझ्या ठाई या सगळ्या व्यवहारांचा प्रचोदना करणारी, व्यवहारांना प्रचोदना देणारी जी कोणती शक्ती, ऊर्जा, काय चेतना म्हणायचंय ती तू जाणून घे. म्हणजे तुला समजेल की सर्वांतर आणि ब्रह्म आणि साक्षात अशा स्वरूपाचा आत्मा काय आहे, कसा आहे हे. म्हणून याज्ञवल्क्यांनी तेच वाक्य त्याला परत सांगितलं. कदाचित सांगताना, हा संवाद आहे, सांगताना याज्ञवल्क्यांनी काही शब्दांवर जोर दिला असेल, काही गोष्टी हावभावाने सांगितल्या असतील, पण तरीही त्याला लक्षात आलं नाही. त्यांनी विचारलं, कथमहा याज्ञवल्क्यः सर्वांतरः, अरे पण कुठला, असं त्यांनी विचारलंच. त्याच्यावर याज्ञवल्क्यांनी जे सांगितलं ते महत्वाचं आहे. न दृष्टे हे द्रष्टारम पश्ये हे, दृष्टीच्या द्रष्ट्याला न पश्ये हे, तू पाहू शकत नाहीस, तू पाहू शकणार नाहीस. श्रुते हे श्रोतारम शृणुया, हा ही विद्यार्थी रूप आहे. श्रुतीच्या म्हणजे कानाच्या, ऐकणं या गोष्टीच्या श्रोत्याला तू ऐकू शकणार नाहीस. मते हे मंतारम मनविथा, हा मनाच्या मनन ही क्रिया करणारा जो आहे, मंता आहे, त्याला तू जाणू शकणार नाहीस. विज्ञाते हे विज्ञातारम विजानीया, ज्याच्या विज्ञाती म्हणजे जाणणं, त्याचा जो ज्ञाता त्याला तू जाणू शकणार नाहीस. कशा रीतीने? हे असं डोळ्यांनी, मनानी, बुद्धीनी. इथे विज्ञाता म्हणजे जी विश्लेषणात्मक, समजून घेणारी अशी जी बुद्धी असते, जी भाषेच्या कक्षात येते, जिच्या ती बुद्धी समजून घेते, विचार करते, हे आपल्याला कळतं, म्हणजे ज्ञाताज्ञेय संबंधाच्या कक्षामध्ये येणारी गोष्ट. हे तुला कळणार नाही. एष ते आत्मा सर्वांतरा, हा परत तेच वाक्य सांगितलं. तो असा तो जो तुझा आत्मा आहे तो सर्वांतर आहे. अतोन्यत आर्तम, आर्तम म्हणजे विनाशी, याहून सगळं विनाशी आहे. ततोह उशस्तः चाक्रायणः उपररामक, मग तो शांत बसला. आता या एवढ्या याच्यात खूप गोष्टी गृहीत आहेत. या गृहीत गोष्टींचा उलगडा झाल्याशिवाय आपल्याला याचा सुगमपणे अर्थ लागणार नाही. शब्दांचे अर्थ अजिबात अवघड नाहीये. अभिजात संस्कृत सारखीच सगळी रचना आहे. पण याज्ञवल्क्य जेव्हा त्या उशस्ताला सांगतोय तेव्हा त्यांनी उशस्ताच्या देहबोलीवरून काही गोष्टी जाणल्या असतील, त्याच्यावरती तो त्याला सांगतोय असं एक समजून घ्यावं लागेल. किंवा उशस्ताला काही गोष्टी आधीच माहिती आहेत, त्या गृहीत धरून याज्ञवल्क्य बोलतायत असंही याच्यामधून दिसून येईल. आणि दुसरं म्हणजे याच्या मधल्या भागामध्ये काही गोष्टी, या ही ओळ, हे वाक्य संपलं ना, हे पुढचं वाक्य सुरू झालं. याच्यामध्ये त्याने काही गोष्टी समजून किंवा कदाचित शब्देविण संवादाने सुद्धा त्याच्यापर्यंत पोहोचवल्या असतील.
कारण प्रश्न आत्मस्वरूपाबद्दलचा आहे, ज्याच्यासाठी शब्द खरे कामाचेच नसतात. तर त्या असं सगळं आपल्याला काही समजून घ्यायला लागेल किंवा गृहीत धरायला लागेल, म्हणजे मग यांचा आपल्याला एक सुबोध असा अर्थ लागेल. बर, दृष्टीच्या द्रष्ट्याला बघू शकणार नाही, श्रुतीच्या श्रोत्याला, मनाच्या मनन करणाऱ्याला आणि बुद्धीच्या जाणत्याला तू जाणू शकणार नाहीस. 4 गोष्टी घेतलेल्या आहेत आपल्या ठिकाणच्या. एक दृष्टी, बघणं, श्रुती, ऐकणं, मनन, विचार, म्हणजे मनामध्ये येणारे विचार तरंग, संकल्प विकल्पात्मक, आणि विज्ञान विशेष प्रकारांनी जाणणं. इथल्या विज्ञानाचा अर्थ एवढाच आहे, बुद्धीनी जे जाणलं जातं ते विज्ञान इथे. बरं, आता याच्या मागचा विचार असा आहे, दृष्टी म्हणजे बघणं हे कसं घडतं. आचार्य म्हणतात दृष्टी 2 प्रकारची असते, एक असते लौकिकी आणि दुसरी असते पारमार्थिकी. लौकिकी दृष्टी ही एक अंतःकरण वृत्ती आहे, म्हणजे आपल्या अंतःकरणाशी संबंधित असलेला ती एक घडामोड आहे. हे जे चक्षुरेंद्रिय आहे ते आपली जागा सोडून बाहेर पडतं, इंद्रिय आतमधली शक्ती, आणि जे काही दृश्य आहे किंवा वस्तू आहे तिला ते सर्वार्थाने व्याप्त पूर्ण व्यापून राहतं. त्या अगदी पातळ अशा प्लॅस्टिकनी कशा ते गरम करून वस्तू पूर्ण बांधून टाकतात, गुंडाळून टाकतात, ते तुम्ही पाहिलं असेल. एवढीशी सुद्धा जागा सुटत नाही, घट्ट बांधून टाकतात. तशा प्रकारचं व्यापन इथे अभिप्रेत आहे. असं व्यापलं की मग आपण म्हणतो की मला दिसलं. नाही व्यापलं, अर्ध व्यापलं तर आपण म्हणतो नाही दिसलं. ही लौकिकी दृष्टी, ही आहे अंतःकरणाची एक वृत्ती. हा विषय महाराज अनेकदा सांगतात, साखरे महाराज. तो काळजीपूर्वक ऐकावा. एक दिवशी आपण त्यांना वृत्ती याच विषयावरती बोलायला सांगू. तर हा जो मुद्दा आहे की लौकिकी दृष्टी ही बघते म्हणजे काय करते, तर ती वस्तूला व्यापते. बरोबर. पण दुसरी जी पारमार्थिक दृष्टी आहे, 2 प्रकार सांगितले, त्या पारमार्थिक दृष्टीचा स्वभाव, प्रकृती, स्वरूप हेच द्रष्टू आहे. अग्नीचा स्वभाव हा उष्ण किंवा प्रकाशमान असणं हा आहे. ती उष्णता किंवा प्रकाशमानता जर त्यातनं काढून घेतली तर जे काही शिल्लक राहील त्याला आपण अग्नी म्हणणार नाही. कालपर्यंत इथं धुमसत होतं असं म्हणू, काल, आत्ता हा अग्नी आहे असं नाही म्हणणार. आत्ता राख आहे म्हणू, कोळसे म्हणू, काही म्हणू. म्हणजे अग्नी म्हणजे दुसरं तिसरं काही नसून उष्णता आणि प्रकाश यांचा एक गोळा समजा, संघात समजा, असं आहे. तसं आत्मस्वरूप हे द्रष्टृच आहे, द्रष्टाच आहे. तो त्याचा स्वभाव आहे. द्रष्टा असणं हाच त्याचा स्वभाव आहे. आलं लक्षात? असा आचार्यांनी विषय इथे मांडलेला आहे. आता द्रष्टा असणं हाच त्याचा विषय असल्यामुळे वेगळा द्रष्टा असणारच नाही. कारण आत्मस्वरूप हे एक आहे. आत्मा हा एक आहे. तो सर्वव्यापी आहे. तो अनादि अनंत आहे आणि तो द्रष्टा सुद्धा आहे. तो द्रष्टा असल्यामुळे आणि तो एक असल्यामुळे बघण्यासाठी त्याला व्यापून टाकणारा
अजून एक कोणी द्रष्टा असण्याची शक्यता नाही. मगाशी जे सांगितलं की दृष्टी ही कशी बघते तर अशी अशी व्यापून टाकते. आता तिच्यामधला अजून एक मुद्दा, त्या दृष्टीला कोण व्यापून टाकतं? ती एकटी असते का? नाही. आता जे सांगितलं की द्रष्टा स्वरूप असलेलं आत्मस्वरूप किंवा द्रष्टा हा विषय असलेला आत्मा किंवा आत्मस्वरूप हे त्या दृष्टीला व्यापतं. ही उपपत्ती आहे बर का. ही आता शरीरशास्त्राच्या दृष्टीने, डोळ्याच्या विज्ञानाच्या दृष्टीने आपल्याला कसं दिसतं किंवा मनोविज्ञानाच्या दृष्टीने आपल्याला असं कसं दिसतं, कशामुळे दिसतं, असा विषय इथे नाही. ही त्यावेळची गृहीत आहे की आपण बघतो म्हणजे काय करतो तर आपल्यामध्ये असलेलं आत्मस्वरूप आपल्या दृष्टीला पहिल्यांदा व्यापतं आणि मग ती दृष्टी पुढच्या वस्तूला जाऊन व्यापते. तेव्हा आपण म्हणतो की दिसलं मला. नाहीतर डोळे उघडे, डोळ्यात चेतना दिसतीये पण आत्मस्वरूप जर त्याला व्यापणारं नसेल त्या इंद्रियाला किंवा त्या चेतनेला तर ती काहीच करू शकत नाही, दिसतच नाही गोष्ट समोर असली तरी. तर ते आत्मस्वरूप हे त्या दृष्टीला व्यापून राहतं आणि त्या आत्मस्वरूपाचा स्वभावच द्रष्टा असा आहे. ते वेगळं नाहीये द्रष्टा यापेक्षा. ते स्वतःच द्रष्टा आहे. त्यामुळे त्याला अजून द्रष्टा आणि बघणार असं न दृष्टे हे द्रष्टारम पश्ये. जो दृष्टीचा द्रष्टा आहे, जो दृष्टीला व्यापून ज्याच्यामुळे दृष्टी बघू शकते त्या द्रष्ट्याला न पश्ये, तुला बघताच येणार नाही. कारण तू स्वतःच आधी द्रष्टा आहेस. तुझ्या ठाई तो आत्मा आहे. एष ते आत्मा सर्वांतरः. तुझ्या ठाई तो द्रष्टा आहे. तो द्रष्टा त्या असल्यामुळे ती दृष्टी बघत असते. तर त्यात तुलाच कोण बघणार रे? न पश्ये हे तू बघू शकणार नाहीस कारण तू स्वतःच द्रष्टा आहेस असं त्यांना म्हणायचंय. तीच गोष्ट श्रुते हे श्रोतारम, मते हे मंतारम मनविथा. तू विचार करू शकणार नाहीस कारण तुझ्या ठाई जे आत्मस्वरूप आहे ते द्रष्टृ आहे, ते श्रोतृ आहे. म्हणजे सर्व चेतना हाच त्याचा स्वभाव आहे. मनन ही पण एक चेतना आहे, तोच त्याचा स्वभाव आहे. विज्ञान ही पण एक चेतना आहे, तो त्याचा स्वभाव आहे. आणि त्यामुळे त्यांना वेगळं जाणणं हे तुला शक्य होणार नाही असं त्यामध्ये याज्ञवल्क्यांनी त्याला सांगितलं. पुढे मधल्या भागामध्ये कदाचित याज्ञवल्क्य त्याला असं म्हणाले असतील की तुझ्या आता लक्षात आलं असेल की तुझी बघणं, ऐकणं या ज्या सगळ्या इंद्रियांच्या क्रिया आहेत, ज्ञानेंद्रियांच्या आणि कर्मेंद्रियांच्या ज्या क्रिया आहेत आणि अंतःकरणाच्या ज्या वृत्ती आहेत, विज्ञाते हे विज्ञातारम, विज्ञाती हे अंतःकरणाची वृत्ती आहे. तर हे या ज्या अंतःकरणाच्या वृत्ती आहेत या सगळ्या कोणत्या तरी एका प्रचोदनेने होत आहेत, एका चैतन्यामुळे होत आहेत. हेच तर मी तुला सांगत होतो ना, या प्राणेन प्राणिती सहा आत्मा. पण ते काय तुझ्या लक्षात आलं नाही. पण आता तू समजून घे की तुला दिसतंय वगैरे या कशामुळं होतं हे सगळं, तर त्या आत्मचैतन्यामुळे होतं. त्या आत्मचैतन्याला बघण्याचा डोळा तुझ्याकडे आहे का? नाही. मग मी तुला कसं दाखवू? आणि माझ्याकडे सुद्धा तसं साधन नाहीये की ते आत्मचैतन्य मी बोट करून दाखवीन. त्याचं जे म्हणणं होतं की जसं बोट दाखवून एखादा माणूस सांगतो की हा पहा बैल, तसंच मला दाखवता येणार नाही कारण आत्मस्वरूप ही एक वस्तू नाही जी सगुण आणि साकार असेल आणि म्हणून मला दाखवता येईल. ते तुझ्या ठाई आहे, त्याच्यामुळे तू आहेस. तर ते तुझं तुलाच समजून घ्यायला पाहिजे
एषः ते आत्मा सर्वांतरः. म्हणून त्यांनी पुढे परत एकदा तेच वाक्य उच्चारलं आणि अतोन्यदार्थम, याहून जे दुसरं काही आहे, आता हा म्हणजे याहून, अन्यद म्हणजे उरलेलं, दुसरं वेगळं, ते सगळं आर्त म्हणजे नश्वर आहे. तोच आत्मा विनाशी आहे. साक्षात अपरोक्षात ब्रह्म असे प्रश्न विचारलेत ना त्यांनी, तर अतोन्यद आर्तम हे स्पष्टीकरण, तोच आत्मा हा अविनाशी आहे. म्हणजे पहिल्यांदा त्यांनी ब्रह्म शब्द वापरला ना, त्याच्यासाठी केलेली ही पॅराफ्रेज म्हणा. आणि मग या उशस्थ चाक्रायणाच्या लक्षात आलं की आपण जे त्यांना म्हणतोय की तुम्ही विभ्रूयात, काहीतरी भलतच बोलता आहात, तर ते चुकलं आपलं. ही गोष्ट अशी दाखवून देण्याची नाहीये, जाणून घेण्याची आहे. असं असल्यामुळे याज्ञवल्क्यांनी परत परत तेच वाक्य उच्चारलं आणि थोडस त्याचं स्पष्टीकरण त्याला जाणता येईल इतकं केलं. हा सगळा विषय आधी आलाच कशाला, तर थोडं मागे जाऊन आपण बघू की बंधन आणि मुक्ती असा याच्या अगोदरचा विषय होता. तर मुक्तीच्या साठी गुज्जूला ह्या यांनीचा जो विषय होता ना, तो होता मुक्तीच्या साठी आत्मस्वरूप समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यावरती या उशस्थ चाक्रायणाच्या मनात आलं असेल की अरे पण मग हा आत्मा असतो कसा, म्हणून त्यांनी हा प्रश्न विचारला. तिथे आता अजून एक बसलेला आहे, कहोला कौशिकते हा एक बसलाय. त्याच्या असं मनात आलं की हे आत्मस्वरूप असं असतं का, स्वतः जाणायचं वगैरे, पण ते जाणण्यासाठी काय करायचं, असंच बसल्या बसल्या जाणायचं का, या प्राणेन प्राणिती म्हणून श्वास घेत राहायचं, दृष्टे हे द्रष्टारम न पश्येया म्हणून बसल्या बसल्या आपल्या दृष्टीकडे बघायचं, काय करायचं हे समजून घ्यायचं म्हणजे, असा त्याच्या मनामध्ये प्रश्न आला असेल. म्हणून तो उठला आणि त्यांनी पप्रच्छ विचारलं, याज्ञवल्क्य इतिह उवाच यदेव साक्षात अपरोक्षात ब्रह्म यः आत्मा सर्वांतरः तं मे व्याचक्ष्व. शब्द तेच आहेत बर का, जे उशस्थ चाक्रायणाचे शब्द आहेत ना, तेच शब्द तेच विधान यांनी केलं, कोणी कहोल कौशितके यांनी. याचा अर्थ असा नाही की तो उशस्थ विचारत होता आणि त्याला जेव्हा हे सांगत होते तेव्हा याचं लक्ष नसेल, याला कळलं नसेल किंवा याला ऐकू आलं नसेल, असा नाही त्याचा अर्थ करता येणार आपल्याला. म्हणजे करू नये आपण, कारण याज्ञवल्क्य हे तसे फटकळ सुद्धा आहेत बरं का, त्यांनी लगेच सांगितलं असतं, पण तसं नाही, त्यांनी त्याला जास्त छान समजून सांगितलं. आणि ज्या पद्धतीने समजून सांगितलं त्याच्यावरनं लक्षात येतं की वाक्य जरी तेच असलं तरी त्याच्या मनातला भाव वेगळा आहे. याज्ञवल्क्य ही इतकी बुद्धिमान व्यक्ती आहे की विचारणारा कोणत्या अभिप्रायाने विचारतोय, कोणत्या भावाने विचारतोय हे त्यांना पटकन कळतं. त्यामुळे शब्द जरी ते असले तरी हेतू वेगळा आहे हे लक्षात आलं. उत्तर देताना त्यांनी तसंच दिलं उत्तर, एष ते आत्मा सर्वांतरः. म्हणाले मी तुलाही तेच सांगतोय की तुझ्या ठाई असलेला जो आत्मा आहे ना, आत्मस्वरूप आहे, तुझ्यामधली जाणवणारी, तुला जाणवणारी जी चेतना आहे, तोच सर्वांतर आत्मा आहे. मग त्याच्यावर त्यांनी परत विचारलं, कतमः याज्ञवल्क्य सर्वांतरः, हा कोणता बरं सर्वांतर. आता हा का त्यांनी प्रश्न विचारला, मगाशी तर त्यांनी सांगितलं होतं ह्या प्राणेन प्राणिती, म्हणजे स्थूल देह काही प्राणेन प्राणिती करत नाही. हे प्राण अपान उदान हे सगळे लिंग देह आणि स्थूल देह, या प्राण म्हणजे घ्राणेंद्रिय बर का, स्थूल देह आणि लिंग देह यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टी आहेत. त्या तर काही ते करत नाहीत, मग कुणीतरी वेगळं करत असलं पाहिजे, असं उत्तर मगाशी त्या चाक्रायणाला याज्ञवल्क्यांनी दिलं की हा प्राणेन प्राणिती, अपानेन अपानीती वगैरे असं करून. मग हा कशाला बरं कतमः याज्ञवल्क्य सर्वांतरः असं विचारतोय, तर याचा त्यातला अभिप्राय असा आहे
की मला हे कळलं की स्थूल देह हा काही सर्वांतर आत्मा होऊ शकत नाही. लिंगदेह म्हणजे सूक्ष्म हा काही सर्वांतर आत्मा होऊ शकत नाही, हे मला कळलं. पण तरीही माझा प्रश्न असा आहे की तुम्ही जो म्हणताय की सर्वांच्या ठाई असलेला, आणि आता जे तुम्ही सांगितलं की ज्याच्यामुळे ही सगळी ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रिय कार्य करतात, पण त्या दृष्टीला तो दिसत नाही, त्या मनाला तो जाणवत नाही, त्या कानाला तो ऐकू येत नाही, म्हणजे थोडक्यात आत्मस्वरूप ही होण्याची गोष्ट आहे. ते ज्ञेय नाहीये, ते ज्ञान आहे. ज्ञेय गोष्टी असतात ना, त्या ऐकता येतात, बघता येतात, बोलता येतात, वस्तूच्या विषयी स्पर्श करून जाणता येतं, गार गरम इत्यादी. तसं आत्म आणि ज्ञाता ज्ञेय भावानी जाणलं जातं, तेव्हा ते ज्ञेयच असतं. आत्मस्वरूपाच्या बाबतीत ज्ञाता ज्ञेय हे नातं नाही, ते ज्ञानच आहे, फक्त ज्ञानस्वरूप आहे. असं असताना कसं ओळखायचं कुठला तो ज्ञानस्वरूप आत्मा आहे, जो सर्वांतर आहे असं? तर त्याच्यावर त्यांनी उत्तर दिलं, जो अशनाया पिपासे शोकम मोहम जरा मृत्युम अत्येती सहा एषः ते आत्मा सर्वांतरः. त्यांनी सांगितलं की जो अशनाया पिपासे, ते जे आत्मस्वरूप आहे ते अशना म्हणजे भूक, अशनाया म्हणजे भूक, पिपासा म्हणजे तहान, तहान भूक या कुणाला असतात? या शरीराला असतात. म्हणजे अत्येती, अत्येती म्हणजे पलीकडे जातो, तहान भुकेच्या पलीकडे जातो. म्हणजे तो विचारतो ना कतमहा म्हणजे कोणता, म्हणजे 2-3 आहेत ज्यांना तुला असं वाटतंय की आत्मा आत्मा असं म्हटलं जातं किंवा ओळखले जातात. तर त्याच्यापैकी जो शरीराच्या तहान भुकेच्या पलीकडे ओलांडून पलीकडे जातो तो शोकम मोहम अत्येती, शोक आणि मोह यांच्या पलीकडे जातो. आचार्य फार छान हे करतात, स्पष्टीकरण करतात. शोकम मोहम हे 2 शब्द का घेतले वेगळे? शोक मोह का नाही म्हटलं? इथं अशनाया पिपासे असा एक समास केलाय, द्वंद्व समास केलाय, त्याचं द्विवचन केलंय. मग तसं शोकमोह का नाही बरं केलं? गीतेमध्ये येतो ना हा शब्द शोकमोह वगैरे. तर त्यांना असं म्हणायचंय की हे 2 परिणामांच्या दृष्टीने आणि कारणांच्या दृष्टीने वेगळे आहेत. आणि हे काय आता आपला चाललेला साधा साधा गीतेमध्ये कर्मयोगाचा गीता असताना, सगळं तत्वज्ञान होऊन एक त्याला लढाई करायची असताना, आणि आपल्याला देह प्रारब्ध असेपर्यंत जगायचे, संसार करायचे, या ठिकाणी हाही आपल्याला बोध घेताना गीतेचाच हे समजल्यानंतरही देहाचं कर्म करायचे, पण देहात नसायचंय म्हणजे आत्म्यात असायचंय. उत्क्रामंतम सितम वापी भुंजाणुम महागुणान्वितम. आणि शेवटी अर्जुनाला हेच विचारलं की तुला मी अशाचा आत्मा सांगितला, पण तुझा त्याच्याविषयी मोह गेला का? मात्र मग अर्जुन स्पष्ट उत्तर देतो, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा तत्प्रसादा. चालू द्या, चालू द्या. तर या शोक आणि मोह हे मनाचे धर्म आहेत. जसं अशनाया पिपासे हे शरीराचे आहेत, तसे शोक आणि मोह मनाचे. का बरं असं म्हणतायत? तर दुःखाला आणि सुखाला हे 2 कारण आहेत, आणि ते दोघांच्या मागे पण आसक्ती आणि अज्ञान, विशेष करून या सगळ्यांच्याच मागे अज्ञान आहे, पण आसक्ती आणि अज्ञान या दोन्ही त्यांची कारणं आहेत. ते या दोन्ही वृत्ती आहेत आणि त्यांचे परिणाम दुःख आणि सुख आहेत. मोह म्हणजे एक मोहचा अर्थ कुंठितता, काहीही न कळणं, त्याला म्हणतात मोह. तुम्हाला असं आठवत असेल वर्तमानपत्रातल्या बातम्या की तो कुणीतरी माणूस येतो आणि घरातल्या त्या बाईला म्हणतो, द्या तुमच्या बांगड्यांना मी पॉलिश करून देतो,
वगैरे, आणि मग ती बाई काढून देते आणि मग काय तो करतो आणि ते होतं काहीतरी. तर मग त्यानंतर ती बाई म्हणते मला कळलंच नाही मी काय असं केलं ते. हा मोह कळलंच नाही. कुठली तरी मोहिनी पडली त्याच्या बोलण्याची का कशाची असेल, की त्या एका बांगडीच्या 10 बांगड्या होतील म्हणून लोभाची असेल, कशाची असेल. पण आपल्या बुद्धीला काही न कळणं हा मोहाचा भाग असतो. हा हा एक मोहाचा अर्थ आहे. आणि दुसरा मोहाचा नेहमीचा प्रमाणे अर्थ की काही एक हवं असणं, आसक्ती, हा एक अर्थ आहे. आणि ज्याच्या मागे माणूस लागतो आणि ते मिळवायचा प्रयत्न करतो, हा सगळा मोहाचा अर्थ आहे. शोक आणि मोह ही सुखदुःखांची रूप आहेत आणि हे दोन्ही मनाचे धर्म आहेत. आत्मा या दोन्हीच्याही पलीकडे आहे. शोक आणि मोह अत्येती शब्द या सगळ्यांसाठी घ्यायचा. आणि तसाच तो जरा मृत्यू अत्येती. जरा हा देहाचा परत धर्म आहे. जरा म्हणजे वार्धक्य, आणि मृत्यू हा देह, कर्मेंद्रिय, ज्ञानेंद्रिय या सगळ्यांच्यासाठी असलेला विषय आहे. आणि तो मृत्यूच्याही पलीकडे जातो. म्हणजे आत्म्याला ज्याचं मी आत्ता वर्णन करून सांगितलं त्याला मृत्यूही नाही. जरा कुणाला असेल जे उत्पन्न झाला असेल आणि जो काळाचा विषय असेल त्याला जरा असेल. शोकमोह कुणाला असतील जिथे दुजा भाव असेल, काही एक हवंय म्हणजे ते दुसरी गोष्ट आहे. हवंय म्हणजे माझ्यापासनं संपत्ती वेगळी आहे म्हणून ती मला हवी आहे आणि ती मिळाली नाही म्हणून होणारा शोक आहे. मोहाची हीच गोष्ट आहे की माझ्याहून काही एक गोष्ट वेगळी आहे आणि ती मला हवी आहे किंवा नकोय, असा जो विषय किंवा विचार आहे तो वेगळा आहे म्हणून त्याच्याबद्दलचा जो आहे भाव तो मोह याच्यामध्ये येतो. आत्मा हा एकच असल्यामुळे या सगळ्यांच्या पलीकडे आहे. अशना या पिपासे, या देहाच्या गोष्टी या केव्हा असू शकतील. खाण्याची इच्छा, खाणं वेगळं आणि मी वेगळा. पिपासा, पिण्याची इच्छा, पाणी वेगळं आणि मी वेगळा. अशा सगळं वेगळेपणा, दुजा, द्वैत याच्या पातळीवरती असलेल्या या गोष्टी आहेत या सगळ्या वर्णलेल्या. आणि त्यांच्या पलीकडे आत्मा आहे याचा अर्थ तो एकच एक आहे. तो तिथं अद्वैत आहे, तिथे या द्वैताचा लवलेश नाही असं त्याला सांगायचंय. म्हणून तो सर्वांतराहा आहे. हा जो प्रश्न विचारला की कोणता रे आत्मा सर्वांतर आहे, मग याज्ञवल्क्य मनातल्या मनात म्हणाला असेल कोणता म्हणजे 10 आत्मे आहेत का काय, की त्यातला कोणता सर्वांतर आहे असं मी तुला सांगू. कदाचित त्याला म्हणाला सुद्धा असेल पहिल्यांदा. आणि मग त्याने उत्तर दिलं, हे बघ ते काय तुला म्हणायचं ते आत्म्यांना म्हण, पण मी सांगतोय की जो असा आहे ना तो सर्वांतर आहे. या सगळ्याच्या पलीकडे जाणारा जो आहे तो सर्वांतर आहे. मग तू लिंगदेहाला आत्मा म्हणून ओळखत असशील तर या गोष्टी लिंगदेहाच्या जवळपास असतात. तू स्थूल देहाला आत्मा म्हणून ओळखत असशील तर या गोष्टी त्या स्थूल देहाच्या आसपास असतात. तुम्हाला इंद्र आणि विरोचनाची गोष्ट गेली की नाही, की त्यांनी विचारलं की आत्मस्वरूप कसं असतं आम्हाला सांगा. प्रजापतीकडे गेले ते, तर तो म्हणाला तुम्ही या तळ्यात बघा तुम्हाला दिसेल आत्मा. मग तो विरोचन आणि इंद्र त्या दोघांनी तळ्यात डोकावून पाहिलं तर विरोचनाला तो स्वतःच दिसला. म्हणला अरे सापडला आत्मा, सापडला आत्मा. तर इंद्राच्या लक्षात आला अरे तळ्यात दिसतोय ते तर माझा देह आहे. हा काय लहान मोठा होतोय, दिसतोय, नाहीसा होणार आहे उद्या, त्याला नटवता सजवता येतं, त्याचं काहीतरी तुटतं, नाकच तुटलं, अमकं तुटलं, हा कसा आत्मा असेल. आत्मा तर असा नाहीये. पण विरोचनाच्या हे डोक्यातच आलं नाही. तो म्हणला अरे वा सापडला आत्मा, चला रे चला. आणि मग त्या सगळ्यांना त्यांनी सांगितलं सापडला मला आत्मा, जो तळ्यात दिसला तो आत्मा, असं आपल्याला प्रजापतींनी सांगितल्याचंही त्यांनी सांगितलं. मग काय देहालाच आत्मा समजायला लागले ते राक्षस. विरोचन हा राक्षसांचा प्रतिनिधी होता. असो, तर अशनाया पिपासे हा जो म्हणतोय कुठला याज्ञवल्क्य रे सर्वांतर आत्मा, त्याच्यावरती याज्ञवल्क्यांनी सांगितलं असेल की अशनाया पिपासे ज्याला असतात ना तो आत्मा नाही, सर्वांतर आत्मा नाही. शोकमोह ज्याला असतात ना तो सर्वांतर आत्मा नाही. जरा मृत्यूच्या तावडीत जो असतो
तो सर्वांतर आत्मा नाही. यांच्या पलीकडे जो असतो तो सर्वांतर आत्मा. एतम व इतम आत्मानं विदित्वा, त्याला एतम व इतम त्या याला आत्मानं विदित्वा याचा छान अर्थ असा करता येईल, त्या याला आत्मा म्हणून जाणतात ब्रह्मनिष्ठ ब्रह्मनिष्ठ. अशी जी कोणती एंटिटी आहे, अशी जी कोणती वस्तू आहे, तिला ते आत्मा म्हणून जाणतात. जे आशना या पिपासेच्या तावडीत आहे त्याला ते आत्मा म्हणत नाहीत वगैरे वगैरे. असं यांच्या पलीकडे जाणारा जो असेल त्याला आत्मानं विदित्वा, त्याला ते आत्मस्वरूप असं जाणतात, आत्मा आहे असं ओळखतात. असे ब्राह्मण हा म्हणजे ब्रह्मनिष्ठ असे. आणि काय करतात, पुत्रैषणायाश्च वित्तैषणायाश्च लोकैषणायाश्च व्युत्थाय अथ भिक्षाचर्यं चरन्ति. मगाशी मी म्हटलं होतं की त्या कहोल कौशितके आणि तोच प्रश्न विचारला यदेव साक्षात अपरोक्षात. आणि याज्ञवल्क्य त्याला असं नाही म्हणाला, एक तुझं लक्ष कुठे होतं मगाशी तर मी याचंच उत्तर दिलं, असं नाही म्हणाला. कारण याज्ञवल्क्याच्या लक्षात आलं की हा शब्द तेच उच्चारत असला तरी याचा हेतू वेगळा आहे. याला बहुधा हे जाणून घ्यायचंय की अरे ठीक आहे ते मी ऐकलं, पण कसं हे जाणून घ्यायचं. एष ते आत्मा सर्वांतरहा ही जाणण्याची गोष्ट आहे. तू म्हणतोयस की हा तुझा आत्मा सर्वांतर आहे, बोट दाखवून तर दाखवता येत नाही. याचा अर्थ असा की तो जाणायचा आहे, सर्वांतर आहे, माझ्या अंतर्यामी तो आहे आणि तो एषा इतका आहे आणि तो माझा आहे, हे मला जाणायचं. हे कसं असं त्याच्या मनामध्ये आहे, ही तळमळ आहे त्याच्या मनामध्ये, किंवा फार तर जिज्ञासा म्हणा, गोंधळ म्हणा की हे कसं बा जाणायचंय, काय सांगतोय हा, अशा अर्थाने म्हणा. पण त्याचा प्रश्न आत्मस्वरूप हे कसं जाणायचं, काय साधना करायची, साधनेबद्दल आजच्या भाषेत साधनेबद्दल हा प्रश्न आहे. काय करू मी म्हणजे मला समजेल की एष ते आत्मा हा माझा आत्मा सर्वांतर आहे, हाच आहे तो माझा आत्मा जो सर्वांतर आहे. काय करू त्याच्यावर म्हणून याज्ञवल्क्यांनी त्याला या शब्दात सांगितलं की जे ब्रह्मनिष्ठ असतात ना ते पुत्रैषणा वित्तैषणा आणि लोकैषणायाश व्युत्थाय याच्याहून बाहेर पडून, व्युत्थान म्हणजे बाहेर पडणे. समाधी अवस्थेमध्ये काही वेळेला काहींना अनुभव येतो समाधी अवस्थेचा, तादात्म्याचा, एकत्वाचा, आत्यंतिक आनंदाचा, जिकडे तिकडे चोहीकडे आनंद असा. कारण आत्मस्वरूप हे आनंद असंच आहे. आणि मग काही वेळाने काही कारणाने त्यातून त्यांचं व्युत्थान होतं, म्हणजे तिथून ते पूर्ण बाहेर येतात, या जगात येतात. जग वेगळं असतं. जसं आता काकांनी सांगितलं की त्यांचे गुरु म्हणायचे की तुम्ही सद्रूप जगात राहता, मी चिद्रूप जगात राहतो. तसं ते ब्रह्मनिष्ठ असे ते व्युत्थाय बाहेर पडतात. याचा अर्थ आचार्यांनी ते संन्यास घेतात आणि भिक्षाचर्यं चरन्ति आणि भिक्षाचर्य करतात, म्हणजे भिक्षा मागत फिरतात. कुठून बाहेर पडतात, कशापासून संन्यास घेतात, कशाचा संन्यास घेतात तर पुत्रैषणा वित्तैषणा आणि लोकैषणा. पुत्रैषणा, पुत्र हे प्रतीक आहे, नातेवाईक, जवळचे नातेवाईक, सगळेच नातेवाईक, गणगोत याचं. ऐषणा म्हणजे इच्छा, म्हणजे माझा, मी माझा, ही भावना जिथे प्रबळ होते ती सगळी गोष्ट पुत्रैषणा. माझा मुलगा, माझी मुलं बाळ, बायको, पुत्र म्हणजे ते सगळं आलाच गोतावर. आणि तीच फार आसक्तीचं, संसारात गुंतून राहण्याचं कारण आहे, पुत्रैषण आहे. विपश्यनेचे गुरुजी एक गोष्ट सांगतात
पुत्रैषणा हा शब्द ते वापरतात का नाही माझ्या लक्षात नाही, पण असत्य हा यासाठी ते शब्द ते ती गोष्ट सांगतात की एक अंध मनुष्य, त्याला घरातनं बाहेर काढलं मुलांनी, म्हातारा मनुष्य. मग बाहेर तो आपल्या घराच्या अंगणामध्ये त्याला बसून राहायला सांगितलं. लोक येत आहेत जात आहेत, काही करतायत, कधी कुणाचा पायही लागतो त्याला, पण तो कशाकडे लक्ष देत नाही. कारण काय आता असंच चालायचं, काय लागला पाय, आपण पाय बसरून बसलो असं म्हणून तो लागला, म्हणून कुणाचा पाय लागला चुकून मागून तर तो काही रागवत नाही, काही नाही, देतो आखून. पण एकदा असाच कुणाचा तरी पाय लागतो, आणि ज्याचा कुणाचा पाय, तेव्हाही तो असाच विचार करतो, पण ज्याचा कुणाचा पाय लागतो तो पुढे जाऊन म्हणतो की बाबा तुम्हाला कळत नाही का कसे पाय पसरून बसतात. तेव्हा त्याला समजतं अरे हा आपला मुलगा. मग त्याला खूप दुःख होतं की मुलांनीच पाय लावला आपल्याला, याच लाथ लावली, लाथ मारली किंवा काय, मुलाचा पाय लागला आणि मुलगा तसाच पुढे गेला. इतका वेळ हजारो माणसं रस्त्याने तिकडून जातायत येतायत, पाय लागतोय कुणाचा काय, तर त्याचं त्याला कधी दुःख झालं नाही. पण मुलाच्या असं झाल्यामुळे मात्र त्याला अतोनात दुःख झालं. ही पुत्रैषणा, आसक्ती होते मुलाच्या ठाई, मुलगा म्हणून. तर त्या पुत्रैषणा यातून ते संन्यास घेतात. वित्तैषणा, दैव आणि मानुष दोन प्रकारचं वित्त असतं. मानुष वित्त म्हणजे हे पैसा अडका, स्थावर जंगम आपण म्हणतो ना तसं, आणि दैव वित्त म्हणजे विद्या, हे शिकला ते शिकला, ही विद्या ती विद्या. त्या दोन्हीच्याही मधून ते संन्यास घेतात, पलीकडे जातात. आणि लोकैषणा, लोकैषणा म्हणजे स्वर्गलोक, पितृलोक, आदित्यलोक. आता हा जो शब्द आहे लोकैषणा, हे उपनिषद शतपथ ब्राह्मणाचा, जो शुक्ल यजुर्वेदाचा आहे, जो यज्ञाचा आहे, याच्या संदर्भात समजून घ्यायचं, म्हणजे मग ते छान लक्षात येईल. यज्ञ ही गोष्ट अशी आहे की तिचा हेतू स्वर्ग कामो यजेत, प्रधान हेतू हाय वर्षपूर्णमासाभ्याम स्वर्ग कामो यजेत, किंवा स्वर्ग काम असेल तर तो सोमेन यजेत, सोमयाग करावा स्वर्ग प्राप्तीसाठी, दर्शपूर्ण मास करावे, आणखीन कोणत्या यमलोक प्राप्तीसाठी अमुक एक याग करावा, अमुक एक यज्ञ करावा, आदित्य लोक प्राप्तीसाठी अमुक एक यज्ञ करावा, चंद्रलोक प्राप्ती, असे विविध लोकांच्या प्राप्तीसाठी विविध कर्म किंवा यज्ञ सांगितलेले आहेत. आणि हे जीवन होतं त्यांचं त्यावेळेचं. याहून वेगळं काही असतं याची कल्पनाच नव्हती. आपल्या या जीवनातनं या गोष्टी फार बाहेर गेल्या, त्यामुळे समजायला सुद्धा कठीण आहे. पण हे त्यांचं जीवन असल्यामुळे हा स्वर्ग पाहिजे, हा लोक पाहिजे, तो लोक पाहिजे, या पण विचारांचा ते जे ब्रह्मनिष्ठ असतात ते त्याग करतात. त्याच्यापासूनही ते संन्यास घेतात. आणि संन्यास घेऊन काय करतात, म्हणजे जे ब्रह्मनिष्ठ असतात, ज्यांना ब्रह्मप्राप्तीची ओढ असते, ज्यांना हे सर्वांतर आत्मा जाणून घ्यायचा असतो अनुभवाच्या द्वारे, आणि अनुभव म्हणजे स्वतः सर्वांतर आत्मा व्हायचा असतो, ते पहिल्यांदा या सगळ्यातनं बाहेर पडतात. आणि मग बाहेर पडून काय जाणायचंय, कसं जाणणार, जाणण्याची इच्छा देहात असतानाच होणार ना. मग देहाला तर खाणं पिणं आहे, तेवढ्या पुरतच भिक्षाचर्यम चरंती, भिक्षा ते मागतात, संन्यास घेऊन बाहेर पडतात आणि भिक्षा मागतात. याही एव पुत्रैषणा, हे वित्थाय अथ भिक्षाचर्यम चरंती, हे संन्यासाचं वर्णन आहे बरं का, संन्याशाचं वर्णन आहे. संन्याशाच्या जेवणाला भिक्षा असं म्हणतात, हे तुम्हाला आठवत असेल.
अमुक तमुक महाराज आले, ते आज भिक्षेला अमक्या तमक्यांकडे जाणार आहे, किंवा आमच्याकडे आज अमके तमके महाराज भिक्षेला येणार आहेत. म्हणजे ते येतात आणि भिक्षा आपल्याकडनं घेतात. आमच्याकडे एक महाराज यायचे संगानंद, त्यांचा एक परिपाठ होता. ते पौर्णिमेला आणि अजून एका कोणत्या तिथीला, दोन्ही वेळेला योगायोगाने आमच्या इथे होते. ते मला म्हणाले की ताई आज पौर्णिमा आहे. तर मी म्हटलं काय करायचं मग आज? ते म्हणले मी भिक्षा मागणार आहे 5 घरी. मला इतकं धसकल्यासारखं झालं. म्हणलं कोणी यांना भिक्षा दिलं आणि मी काय सांगू की आमच्या महाराजांना भिक्षा द्या दुसऱ्याची बेल वाजवून. तर मी म्हणलं का बरं, मी माझ्या बहिणींना सांगते ना, त्या घेऊन येतील भिक्षा. ते म्हणले नाही, भिक्षाचर्यम चरंती, मी फिरणार आणि त्यांच्याकडे जाणार त्यांच्या दारात. आणि मग त्यांनी मला खूप काही गोष्टी सांगितल्या की संन्याशाला जाऊन भिक्षा मागणं हे आपण मॅन्डेटरी म्हणतो ना, तशा प्रकारचं आहे. आता रोजचं शक्य नाही, त्यांचे वेगळे काही असतात हेतू. तर ते म्हणाले मी परिपाठ ठेवलाय की मी 2 वेळेला तरी जातोच आणि मी वाजवीन ना, काय होईल जास्तीत जास्त. तुमची शेजारीण म्हणेल की काय हे कोण आणून ठेवलं भिकारी आणि त्याला तुम्ही आमच्याकडे पाठवलं, तुम्हाला नाही का त्यांना जेवायला घालता येत, तर तुम्ही ऐकून घ्या, पण मी जाणार आहे. का असं करतात? तर ते त्यांच्यामधला अहंकार हा ठेचला जावा याच्यासाठी. बघा, ही साधी गोष्ट नाहीये. कोणाच्या तरी घरी जायचं आणि त्यांना म्हणायचं की मला तुम्ही भिक्षा वाढा असं म्हणायचं आणि अवचित जायचं. आधी कल्पना नाही द्यायची, नाहीतर मग ते काय चारी ठाव करून ठेवतील, नाहीतर पळून तरी जातील घराला कुलूप लावून. तर अवचित जायचं आणि सांगायचं मला तुम्ही भिक्षा वाढा, जी तुमच्याकडे असेल ती भिक्षा वाढा. याने काय होतं तर याने अहंकार नाहीसा होतो आणि फक्त देहापुरतच आपण करू शकतो याची जाणीव होते. आणि याही एव पुत्रैषणा सवित्तैषणा. पुढे त्यांनी एक वेगळंच विधान केलंय, जी पुत्रैषणा असते तीच वित्तैषणा असते. असं कसं काय? दोन्हीच्या एकच कसं काय वित्तैषणा, दोन्ही एकच कसं? तर पुत्रैषणा म्हणा किंवा वित्तैषणा म्हणा, या दृश्य फलक असतात सारख्या, त्यांच्यामध्ये काही साम्य आहे, समोर समोर दिसणाऱ्या गोष्टी आहेत. आणि या वित्तैषणा असा लोकैषणा. आणि जी वित्तैषणा असते, आता वित्तैषणेमध्ये पुत्रैषणा पण आली. या 3 याच्या जी पुत्रैषणा तीच वित्तैषणा असं म्हटल्यामुळे जी वित्तैषणा म्हणजे पुत्रैषणा युक्त अशी जी असते ती लोकैषणाच असते. कशासाठी पैसा मिळवायचा? परत तेच की ज्या काळातलं आणि ज्या संदर्भातलं हे उपनिषद आहे तो संदर्भ इथे आठवावा लागेल. जो पैसा पाणी कशासाठी मिळवायचं? तर काही एक यज्ञ करता यावा. यज्ञ कशासाठी करायचा? अमुक तमुक लोक मिळवायला. तुम्हाला रुद्राध्याय माहिती असेल. आता बघा, श्रावण महिन्यात खूप जण रुद्राध्याय वाचतील किंवा करतील. त्याच्यामध्ये खूप खूप मागितलंय. चम्मक नावाचा जो भाग आहे ना, त्याच्यामध्ये धान्य आहे, धातू आहेत, वस्तू आहेत, पशु आहेत, पाणी आहे, अशा खूप गोष्टी मागितल्यात. आणि पुढे यज्ञेन कल्पंताम, हे सगळं मला यज्ञ करण्यासाठी उपयोगी होवो, माझ्या यज्ञासाठी घडो. म्हणजे मागायचं कशासाठी? पावन भिक्षेसारखं आहे. हे सगळं यज्ञ करायचं आहे मला, म्हणून फक्त पावन भिक्षेमध्ये हा पुढचा भाग नाहीये लोकैषणा. आणि हा शतपथ ब्राह्मण यज्ञ, श्रौत यज्ञ, शुक्ल यजुर्वेद यांच्या पुरता हा एका टप्प्यापुरताच हा भाग आहे की ती वित्तैषणा ही यज्ञ करण्यासाठी. यज्ञ करण्या कशासाठी? तर लोकैषणेसाठी. पुत्र सुद्धा त्याच्यासाठी. तुम्हाला यातलंच एक आठवत असेल वचन की तो मृत्यूच्या दारात गेलेला मनुष्य त्या मुलाला बोलावून म्हणतो की तू म्हण की मी ब्रह्म, मी यज्ञ. कारण का? तर तू माझं ते व्रत यज्ञाचं पुढं नेशील. मग तो मुलगा म्हणतो हो हो. म्हणजे मुलगा तरी कशासाठी पाहिजे? तर आपलं ते यज्ञाचं व्रत पुढे नेण्यासाठी. म्हणून जी वित्तैषणा आहे तीच लोकैषणा आहे. आणि या दोन्ही
उभेही येते ऐशणे भवता. खरं म्हणजे दोनच ऐशण आहे. जैन तत्वज्ञानामध्ये या ऐशणात्रयाचा त्याग याला फार महत्व दिलंय बर का. तर एकूणच तत्वज्ञानाच्या क्षेत्रात या ऐशणात्रयांच्या त्यागाला फार महत्व आहे. तो त्याग केल्याशिवाय वैराग्य येणार नाही, अनासक्ती निर्माण होणार नाही. आणि अनासक्ती जोवर निर्माण होत नाही तोवर मुमुक्षू कडे सुद्धा वाटचाल होणार नाही, असा एक विचार आहे. तस्मात् ब्राह्मणः पांडित्यम निर्विद्य बाल्येन तिष्ठासेत. हे वाक्य फार छान आहे. ही अशा या ऐशणा आहे. म्हणून ब्राह्मण हा जो ब्रह्मनिष्ठ आहे त्यांनी काय करावं? पांडित्यम निर्विद्य. पांडित्य या शब्दाचा अर्थ शास्त्र वचन त्याचं चिंतन करून अविद्या जी समजते आणि जाणवते आणि त्याद्वारे विवेक कळतो, आत्म अनात्म अशा स्वरूपाचा, या प्रकारच्या विचाराला पांडित्य असा शब्द आहे. पंडा म्हणजे बुद्धी. जी बुद्धी नित्य अनित्य आत्मा अनात्मा यांचा विवेक करू शकते तिचं नाव पंडा. अशा प्रकारची पंडा ज्याच्यामध्ये आहे तो पंडित आणि त्याचा भाव ते पांडित्य. म्हणजे आणि तो विवेक केव्हा शक्य होईल? तर शास्त्रवचनांचा पाठपुरावा केला तरच. तर अशा प्रकारे शास्त्रवचनाचा किंवा गुरु उपदेशाचा निर्विद्य पूर्णपणे जाणून घेऊन, विद म्हणजे जाणणे, निश्चेषण जाणून, गुरुपदेश निश्चेषण जाणून बाल्येन तिष्ठासेत. तिष्ठासेत म्हणजे बसायची इच्छा करावी, राहायची इच्छा करावी, राहावं. कसं राहावं? बाल्येन. काय वाटतं बाल्येनचा अर्थ असा असेल? बाल्य याचा अर्थ बलद. आपल्याला पटकन असं वाटतं की लहान मुलासारखं निरागसपणे राहावं. मी ऐकला होता हा अर्थ बरं का, म्हणून सांगते. आचार्यांनी एक वेगळाच अर्थ काढला. ते म्हणतात की बल म्हणजे श्रवण ज्ञानेन अशेष अविद्या तिरस्कार सामर्थ्यम बलम. श्रवण म्हणजे पांडित्यामध्ये श्रवण आलं, त्या श्रवणामुळे जे ज्ञान होतं, जी समज येते, उमज येते, तिच्यामुळे अविद्येला दूर सारण्याचं सामर्थ्य येतं. त्या सामर्थ्याचं नाव आहे बल. हातापायातली ताकद याला नाहीये, ही मानस ताकद आहे. मानस ताकद ही अविद्या लक्षात आल्यामुळे आलेली आहे. आणि अविद्या लक्षात केव्हा आली? तर जेव्हा शास्त्रवचन जाणलं तेव्हा, विशेषण जाणलं तेव्हा. आणि अविद्या लक्षात आल्यामुळे अविद्या लक्षात आल्यामुळे तिरस्कार सामर्थ्यम, तिला दूर लोटण्याचं सामर्थ्य. जेव्हा तुकाराम महाराज म्हणतात की सोनं आम्हाला मृत्तिके समान आहे, हे अविद्येला दूर लोटण्याचं सामर्थ्य. याला ताकद लागते. समोर आलेले सोन्याचे ढीग हे मातीसारखे आहेत असे म्हणून बाजूला करणं, अगदी अनासक्तीने बाजूला करणं, त्याबद्दलच्या तिटकार्याने नाही, सहजपणे, बळबळ पण नाही, जाणून ही अविद्या आहे, ज्ञान झाल्याशिवाय ती अविद्या कळणार नाही. तर हे दूर करण्यासाठी एक वेगळी ताकद लागते. ती ताकद म्हणजे बल. तर त्या बाल्येन तिष्ठासे, पांडित्याचा जाणून घ्यावं आणि अशा प्रकारे सामर्थ्याने राहावं. बाल्यम च पांडित्यम च निर्विद्य अथ मुनीही. विषय काय चाललाय? विषय असा चाललेला आहे की त्या कहोल कौशितकेयाच्या मनामध्ये आहे की अरे बाबा, पण हा सर्वांतर आत्मा आम्ही जाणायचा कसा? आम्ही कशी साधना करायची?
तर त्यांनी सांगितलं हे यातनं आधी बाहेर पडा, या 3 विषयातनं संन्यास घ्या. आचार्यांनी केलाय हा अर्थ. आणि मग पांडित्य शास्त्रवचनाचं, ज्याला श्रवण असं न, आत्मावारे अयम श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य, त्यातला श्रोतव्य मंतव्य हा विषय पांडित्यमध्ये येतो. तर परिपूर्ण जाणार. आणि मग काय होईल, बाल्यमच्या पांडित्यमचं निर्विद्य. एकदा हे बाल्य मिळालं तुम्हाला, ही ताकद आली आणि ज्ञान झालेलं असलं शास्त्र आणि गुरुपदेशाद्वारा की निर्विद्य, ते मिळवून अथ मुनीही, मग तुम्ही मुनीही व्हा. मग तो मुनी होतो, असं याज्ञवल्क्य म्हणतो. मुनीही होतो. यातल्या मुनीचा अर्थ धारा प्रवाहवत, धारावाहिक प्रवाहवत, ज्याला आत्मप्रत्यय येतो तो, म्हणजे सतत आत्मस्वरूपामध्ये जो असतो तो, वित्थान होतच नाही त्याचं, तो मुनी. आणि पुढे तो म्हणतो अमौनमच मौनमच निर्विद्य अथ ब्राह्मण हा. मग ब्राह्मण हा तो ब्रह्मपदाला कसा पोचतो. इथला ब्राह्मण हाचा अर्थ ब्रह्मपदाला पोचलेला. इकडचा ब्राह्मण हाचा अर्थ ज्याची साधना त्या दृष्टीने चालू आहे तो. एकच शब्द आपण वेगवेगळ्या म्हणजे काळाच्या दृष्टीने मागे पुढे असा वापरू शकतो. उदाहरणार्थ माणसांच्या नावाच्या बाबतीत असं नेहमी होतं. आता माझ्या नातवाचं नाव प्रचेतस आहे आणि मी आता बोलताना काय म्हणणार की प्रचेतस दवाखान्यात होता तेव्हा हेलपाटे घालताना एकदा असं झालं. दवाखान्यात जेव्हा जो प्रचेतस होता जन्माला आलेला तेव्हा त्याचं नाव प्रचेतस नव्हतंच ना, ते बाळ होते. आणि आत्ता त्याचं नाव प्रचेतस ठेवलंय. पण आपण त्याला म्हणतात भावी निवृत्ती. पुढचं लक्षात घेऊन मागच्याचा व्यवहार करत असतो. तशा अर्थाने हा ब्राह्मण शब्द वापरलाय. इथला ब्राह्मण शब्द हा सिद्ध अर्थाने वापरलाय. अमौन याचा अर्थ पांडित्य आणि बाल्य, आणि मौन म्हणजे हा निधिध्या स्वरूप असा स्वभाव, म्हणजे अशी अवस्था. या दोन्ही गोष्टी संपादन कराव्यात. निर्विद्य, निर्विद म्हणजे जाणणे आणि विद म्हणजे मिळवणे. इथे पहिल्यांदा जो निर्विद्य शब्द आहे तो जाणणे अर्थाने पांडित्य निर्विद्य. दुसऱ्यांदा जो निर्विद्य शब्द आहे तो मिळवणे या अर्थाने बाल्य आणि पांडित्य संपादन करावं म्हणजे मग तो मुनी होतो. आणि हा जो निर्विद्य शब्द आहे याच्यात दोन्ही आहे. अमौनम जाणावं आणि मौनम मिळवावं, संपादन करावं, म्हणजे मग तो काय होतो, ब्राह्मण. आणि तरीही त्यांनी विचारलं की अरे बापरे, 6 ब्राह्मणा केनस्याद. अरे पण हे आचरण कसं काय करायचं, असं कसा होणार हा ब्राह्मण. येनस्यात ते नाही दृश्य, ज्या आचरणामुळे तो होणार असेल तर त्या आचरणामुळे तो असाच होईल. येनस्याद असं म्हणण्यामध्ये त्याला आचरणाबद्दल उपेक्षा करायची किंवा तू कसाही वाग रे असं झालं म्हणजे झालं असं नाही त्याला म्हणायचं. तुझ्याकडे जी कोणती साधनेची व्यवस्था असेल किंवा मार्ग असेल, तुला आढळला असेल, तू पाहिला असशील किंवा तुझ्या आणि गुरुंनी सांगितलेला असेल, तो तू अवलंबन ईदृश आहात. त्याचं फलित असं असलं पाहिजे, हे नक्की ईदृश आहात. म्हणून तो म्हणतो येन स्यात् तेन ईदृशः एव. ज्याद्वारे तुला ते साध्य होईल असं वाटतं त्यांनीच, पण असंच ईदृशः एव, असाच तो झाला पाहिजे. कसा, अमौनमच्या मौनमचे निर्विद्य ब्राह्मण हा, असं झाला पाहिजे. आणि अतोन्यदार्थम, याहून जे काही इतर आहेत ते सगळं विनाशी आहे, तू त्याच्या मागे लागू नकोस. ततोह कहोल हा कौशितकेय उपरराम. आणि मग तो कहोल कौशितकेय शांत झाला. मग उठली ती गार्गी. अथह एनम गार्गी वाचक नवी पप्रच्छ. गार्गी नाव आहे तिचं, आणि वाचक नवी वचकनुची मुलगी
म्हणून तिचं नाव वाचक नदी. तिने विचारलं, याज्ञवल्क्य, यदिदं सर्वं अप्सु ओतं च प्रोतं च कस्मिन्नु खलु आपः ओताश्च प्रोताश्च. हीच रचना सगळीकडे आहे, म्हणून आपण हे आता घेऊ. होईल, 1-2 मिनिटात होईल. अप्सु म्हणजे पाण्यामध्ये, इदम सर्व म्हणजे हे सर्व, ओतम प्रोतम, ओत आणि प्रोत, उभे धागे आणि आडवे धागे याच्यासाठी ओत म्हणजे उभे धागे, प्रोत म्हणजे आडवे धागे. आणि भाष्यकार म्हणतात किंवा उलट, ओत म्हणजे आडवे धागे आणि प्रोत म्हणजे उभे धागे. कसेही असलं तरी विणणं ही क्रिया कशी घडते? डोळ्यापुढे आणा, एक धागा उभा, एक धागा आडवा. हे जर धागे काढले उभे आणि आडवे पण, तर ती जी कुठली वस्तू असते, स्वेटर असेल, टोपी असेल किंवा वस्त्र असेल, त्याचं अस्तित्वच नाहीसं होतं. म्हणजे ते वस्त्र कुठे आहे? तर ते वस्त्र धाग्यांमध्ये ओतप्रोत आहे. म्हणजे अशी कुठलीही जागा नाहीये की तिथे धागा नाही आणि वस्त्र आहे. जर असा एक चौकोनी आकाराचा तुकडा घेतलात कापडाचा, विणलेल्या कापडाचा, तर असं तुम्हाला म्हणताच येणार नाही की या इथे त्या बाहेरच्या बाजूला ते कापड आहे पण तिथे धागे नाही. कारण आणि हे आतमध्ये धागे पण तिथे वस्त्र नाही, असं म्हणताच येणार नाही. हे सगळं वस्त्र हे त्या धाग्यांमध्ये ओतप्रोत आहे. मराठीतला आपण वापरतो ना, तो हा शब्द इथून आलाय. तर त्याच्या बाहेर वेगळं ते नाही. मग हे सगळं जलामध्ये ओतप्रोत आहे. जल कशामध्ये ओतप्रोत आहे? तर वायूमध्ये. वायू इति वायू गार्गी कस्मिन् खलु वायू ओतश्च प्रोतश्च. वायू कशामध्ये ओतप्रोत आहे? अंतरिक्ष लोकांमध्ये. अंतरिक्ष लोकेषु गार्गी कस्मिन् खलु अंतरिक्ष लोकाः ओताश्च प्रोताश्च गंधर्व लोकेषु. इथून वेगळा विषय. इथे काय आहे? इदम सर्वम म्हणजे पृथ्वी. ही कशात ओतप्रोत आहे? कारणामध्ये कार्य ओतप्रोत असतं, असा इथे वेगळा विचार मांडलाय. कारणामध्ये कार्य ओतप्रोत असतं. म्हणजे माती मध्ये तो घट ओतप्रोत आहे. घटाचीच माती. तुम्ही बघा, हे घडा आहे, तो मातीचा आहे. आणि मातीच्या बाहेर त्याला अस्तित्व आहे का? त्या घड्याला ज्या मातीचा तो झालाय त्याच्या बाहेर नाही. म्हणजे घडा हा आकार कशात ओतप्रोत आहे? मातीमध्ये. आपल्याला दिसतो घडा नावाचा आकार. घडा स्थूल आहे, त्या मानाने ती माती ती सूक्ष्म आहे, कारण तिला आकार नाहीये स्वतःचा. ती घड्यात आली तेव्हा आपण म्हटलं तो असा आकार आहे. म्हणजे कारण हे कार्याच्या तुलनेत सूक्ष्म आहे. तर इदम सर्वम म्हणजे पृथ्वी ही तिच्या कारणात, म्हणजे पाण्यामध्ये हे तिचं कारण आहे. तुम्हाला त्रिवृत करणामध्ये हा विषय सगळा गेलेला आहे की पहिल्यांदा काय निर्माण झालं, मग ते अप आणि मग नंतर ही इदम सर्वम ही पृथ्वी वगैरे असं. तर त्या जलाचंच कार्यरूप म्हणजे ही पृथ्वी. तर ही पृथ्वी पाण्यामध्ये ओतप्रोत आहे. अपमध्ये म्हणा, पाणी म्हणलं तर ते नळात येणार असं वाटतं, ते नाही. पंचमहाभूतातलं हे अप. हे अप कशामध्ये? तर वायूमध्ये. हा वायू कशामध्ये? तर अंतरिक्षामध्ये. मग असं वाटेल इथे ना कुठेतरी याच्यात आकाश हा आहे. माध्यम दिनाचं जे शतपथ आहे ना त्याच्यामध्ये आकाश आहे, बरोबर. तर असं वाटेल की याच्यात अग्नी कसा नाही बरं? तर अग्नी ही गोष्ट अशी आहे की जी पृथ्वी आणि जल या दोन्हींच्या ठाई आहे. त्याहून वेगळं रूप नाहीये तिला किंवा अधिष्ठान नाहीये. त्यामुळे पृथ्वी आणि जलाबद्दलचं जे विधान आहे तेच अग्नीबद्दलचं पण आहे. तर ही वायूमध्ये आहे हे जल. आणि वायू कशामध्ये आहे? तर वायू हा अंतरिक्ष लोकामध्ये आहे.
हे झालं पंचमहाभूतांबद्दलचं विधान. आणि मग आता अंतरिक्ष लोक कशामध्ये ओतप्रोत आहेत तर गंधर्व लोकामध्ये. गंधर्व लोक कशामध्ये ओतप्रोत आहेत तर आदित्य लोकामध्ये. आदित्य लोक कशामध्ये ओतप्रोत आहेत तर चंद्र लोकामध्ये. चंद्रलोक कशामध्ये तर नक्षत्र लोकामध्ये. नक्षत्र लोक कशामध्ये तर देवलोकामध्ये. देवलोक कशामध्ये तर इंद्रलोकामध्ये. इंद्रलोक कशामध्ये ओतप्रोत तर प्रजापती लोकामध्ये. आणि प्रजापती लोक कशामध्ये ओतप्रोत आहेत तर ब्रह्मलोकामध्ये. आणि मग ब्रह्मलोक कशामध्ये ओतप्रोत आहेत. आता याज्ञवल्क्याने उत्तर दिलं. सह उवाच याज्ञवल्क्या गार्गी मा अतिप्राक्षी. अगं तू फार विचारतीयस. आता तिच्या जिज्ञासेचं कौतुक नाहीये. जे विचारू नये जी देवता म्हणजे जी वस्तू की कुणी विचारावं आणि दुसऱ्यांनी उत्तर देऊन सांगावं अशा प्रकारची नाही, तिच्याबद्दल तू प्रश्न विचारतेस. आता थांब ना. ब्रह्मलोकाबद्दल सांगितलं. जर अजून पुढे गेलीस तो अति विचारतीयस. मा ते मूर्धा व्यपत. तुझं डोकं फुटू नये म्हणून तो आता गप्प बस. अतिप्रश्न्याम वै देवताम अतिपृच्छसी. जी अतिप्रश्न अशी देवता आहे. देवता म्हणजे आपण याला वस्तू म्हणतो, एंटिटी म्हणतो अशा अर्थाने. जिच्याबद्दल प्रश्न विचारू नये अशा देवतेबद्दल, अशा गोष्टीबद्दल तू प्रश्न विचारतीयस. गार्गी मा अतिप्राक्षी. उगाच जास्त विचारू नकोस. ततोह गार्गी वाचक नवी उबर राम. मग ती गप्प बसली. अथह येणं मुद्दाल का. तर फक्त इथल्या बहुवचनाचं सांगते म्हणजे हा विषय होईल. अंतरिक्ष लोक, गंधर्व लोक, आदित्य लोक हेच ही बहुवचनी आहेत बघा. त्याच्या आधीचे बहुवचन नाही. ही बहुवचन का आली तर याचं विचार पुष्कळ केलेला आहे. चांगला विचार आहे. हे जे लोक आहेत आदित्य, गंधर्व इत्यादी, हे लोक म्हणजे मृत्यूनंतर म्हणजे देहपातानंतर जीवाला ज्या गती मिळतात त्यांचं वर्णन आहे. म्हणजे भूतमात्रांच्या कर्मानुसार त्यांना जो आश्रय मिळतो त्याचं वर्णन आहे. आता हा गंधर्व लोक म्हणजे कुठेतरी असा आहे, जागा आहे त्याची, असं बोट दाखवून अक्षांश रेखांशावर किंवा अमुक एका चांदणीच्या पलीकडे असा नाहीये. ती गती आहे. आणि प्रत्येक जीवात्म्याची गती असल्यामुळे ते जीवा अनेक आहेत. भूतानाम बहुत्वात ते अनेक आहेत. म्हणून या लोकांना पण अनेक वचनी लोक या शब्दाचं पण अनेक वचनी रूप वापरलंय. गंधर्व लोकाला प्राप्त होतात, आदित्य लोकाला प्राप्त होतात. आत्ताच आपण पाहिलं की लोकैषणा ही चांगली नाहीये. हे एवढे लोक आहेत आणि जन्मभर माणसं खटपट करतात की हा लोक मिळू दे, हा झाल्यावर हा लोक मिळू दे, तो झाल्यावर तो लोक मिळू दे, तो झाल्यावर तो लोक मिळू दे. कोणते लोक? हे एवढे लोक आहेत. आणि हे सगळे जीव जिवंतपणी हे लोक मिळावेत म्हणून खटपट करीत असतात. सगळे जीव करतात म्हणून सगळ्या जीवांच्या गतींचा उल्लेख करण्यासाठी हे बहुवचन आहे. हे लक्षात घ्यायचं. आणि शेवटचा लोक त्यांनी सांगितला तर ब्रह्मलोक. ब्रह्मलोके महीयते हाचा शब्द प्रयोग हे आता आपण पुढच्या वेळेला पाहू की ब्रह्मलोक हा शब्द का वापरलाय आणि इथं तिला थांबायला का सांगितलं. मग आज जरा जास्त उशीर झाला हो, सॉरी. आपण म्हणूया ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.